वसंत विहार परिसरातील रिगल प्लाझा येथे फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीनं एफटाइम सेंटरचं उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष जगन बाबू गंजी, राघवराव, विष्णुवर्धन रेड्डी, एम.एस. राव, अशोक क्रांते, सुभाष माचा, ऐश्वर्या, किरणमयी, विष्णू रेड्डी आदी मान्यवरही उपस्थित होते। रिगल प्लाझाच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू करण्यात आलेलं हे एफटाइम सेंटर सर्व समाजासाठी खुले असून 450 चौरस फुटांचं बहुउद्देशीय मिनी हॉल आणि 300 चौरस फूट अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। या केंद्रात हायस्पीड वायफाय, लॉकर, कार्यस्थळ, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, कोचिंग सुविधा, प्रशिक्षण वर्ग आणि उद्योजकता विकास कार्यशाळा मार्गदर्शन जयेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहेत। तसंच ड्रोन तंत्रज्ञान शिक्षण, ड्रोन असेंब्ली आणि पायलट परवाना अभ्यासक्रम, ट्युशन्स, शिक्षकांसाठी जागा, क्रॅश कोर्सेस, संध्याकाळी आणि आठवड्याच्या शेवटी सामुदायिक कार्यक्रम, आरोग्य शिबिर, योग सत्र आदी उपक्रम देखील या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत। याशिवाय तेलुगू आई आणि मराठी मावशी या अभिनव संकल्पनेतून महाराष्ट्रात राहणाऱ्या तेलुगू बांधवांना तेलुगू भाषा शिकवणं तसंच महाराष्ट्रात नोकरी धंद्याच्या निमित्तानं आलेल्या नागरिकांना मराठी शिकवण्याचा उपक्रम देखील राबवण्यात येणार आहे। संस्थेच्या वतीनं गोशाला निर्मितीचं कामही सुरू असून रायगड जिल्ह्यात आनंद निलयम ज्येष्ठ नागरिक गृह प्रकल्प 5 एकर राबवण्यात येणार असून इमारतीचा आराखडा मंजुरी मिळाली असून लवकरच काम सुरू होणार असल्याचं अध्यक्ष गुप्ता यांनी सांगितलं। आगामी काळात या कार्यालयाचं रूपांतर समाज भवनात करण्याचा मानस असल्याचं अध्यक्ष जगनबाबू गंजे यांनी सांगितलं। अधिक माहितीसाठी 9920528833 अथवा 7718825503 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे। आज एफटाइमच्या सेंटरचं ओपनिंग या इकडे होत असताना स्टार्टअप असेल, त्याचबरोबर तेलुगू समाजासाठी या इकडे अनेक कार्य करण्याचं काम हे जगनबाबू आणि त्यांचे सर्व सहकारी सातत्याने करत असतात। पण त्याचबरोबर आपली माई मराठी यालाही या इकडे जोपासण्याचं संस्कार आपल्या राज्यातलं जोपासण्याचं काम या इकडे सुरू आहे। मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि सातत्याने आपल्या लोकांना या इकडे एकत्र जोडून ठेवण्याचं काम आपण ठाण्यामध्ये बघतो की वेगवेगळ्या राज्यातनं, वेगवेगळ्या प्रांतातनं लोक या इकडे आपल्या निवाऱ्यासाठी, आपल्या रोजगारासाठी आलेले आहेत। पण आपल्या लोकांना जोडून ठेवण्याची, आपले संबंध जोडून ठेवण्याची आणि त्याचबरोबर ज्या राज्यामध्ये आपण आहोत त्या राज्याचं कल्चर टिकवणं, वाढवणं, त्याची भाषा वाढवणं याचंही काम एफटाइमच्या माध्यमाने चालू आहे। मी या सेंटरच्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। नमस्कार। महाराष्ट्रामध्ये तेलुगू समाज कमीत कमी 300-400 वर्षापासून आहे आणि या सर्व विविध तेलुगू छोटे छोटे ऑर्गनायझेशन महाराष्ट्रामध्ये आहेत। त्यांचं आम्ही एक फेडरेशन म्हणून एक असोसिएशन स्टार्ट केलं। याला 1-2-3 वर्ष झाले आता। सर्व असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही बरेच मोठे मोठे कार्यक्रम करतो। आता हा नवीन उपक्रम आम्ही चालू केला आहे एफटाइम सेंटर। एफटाइम सेंटर म्हणजे हा एक स्टार्टअप सेंटर, म्हणजे आमच्या मुलांना आणि आमच्याबरोबर तेलुगू समाज आणि इतर समाज सर्वांना हा उपयोगी पडणारा हा एक सेंटर आहे। इथे आपण शिक्षणासाठी, स्टार्टअपसाठी आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आणि आर्ट, कल्चर, सिंगिंग, डान्सिंग आणि योगा या सर्व गोष्टीसाठी इकडे एक केंद्र बनणार आहे। प्रत्येकाने ह्या केंद्राचा वापर करावा। तसंच बाजूला एक वर्किंग कोवर्क स्पेस आहे, तिकडे आपले मुलं सर्व तिकडे येऊन अभ्यास करावा आणि तिकडे त्यांचा स्वतःचा लॅपटॉप आणून इकडे कामसुद्धा करू शकतात। बरेच लोक महिला असतात, घरी काम करू शकत नाही, त्यांना आम्ही आवाहन करतो इकडे तुम्ही या आणि बसा, तुम्ही काम करा आणि एकदम नॉमिनल चार्जेस। बाहेर त्याचा बरेच चार्जेस होतात, ते आपल्याला काय आपला खर्च निघाला पाहिजे एवढा। तसंच आपण इकडे तेलुगू शिकवतो आपल्या मुलांना। बरेच लोक इकडे जन्म झाले त्यांना तेलुगू येत नाही आणि नवीन लोक काय आहेत आमचे तेलुगू, तेलंगणा, आंध्राचे, त्यांना मराठी येत नाही। तसा आता राधिका टीचर पण आहे इकडे, दर शनिवारी इकडे वर्ग घेते। तसा इथे काय आर्ट आहे, कल्चर आहे आणि किरणमयी मॅडम आहेत, ते कल्चरल प्रोग्राम्स घेतात आणि हेल्थ केअर कॅम्पसुद्धा आम्ही करतो इकडे। डॉक्टर ऐश्वर्या असेच बरेच लोक आमचे व्हॉलेंटियर आहेत। अच्छा, प्रत्येक व्हॉलेंटियर काही ना काहीतरी करावा आणि यासाठी हा वास्तू आहे, याचं आज आम्ही उद्घाटन केलं आहे आणि ह्या आता सुरू असणार आहे आणि 7 दिवस 24/7 हा चालू असेल आणि प्रत्येकाने हा वास्तूचा वापर करावा आणि हे नॉमिनल चार्जेस असेल, कारण का काही पण फ्री देऊ शकत नाही आपण।
याचा मेंटेनन्स आहे, थोडासा नॉमिनल चार्जेस आहे आणि प्रत्येकाने हा वास्तूचा वापर करावा. तसंच सिनियर सिटीजन ग्रुपचा पण आमचा ॲक्टिव्हिटी चालतो इकडे. दर मंगळवारी सिनियर सिटीजनचा ग्रुप आहे. असं सिंगिंगचा एक डे, योगा आणि क्लासेस, एज्युकेशनल असं सर्व आम्ही करणार आहे इकडे. आमचं स्वतःचं एक खोपोलीमध्ये गोशाला पण आहे आणि वृद्धाश्रमसाठी आम्ही 5 एकर जागा घेतली आहे, ते पण प्रमोट करणार आहे. म्हणजे या सर्व कार्यक्रमासाठी हा आमचा एक ऑफिस आहे. या वास्तूचा आम्ही प्रमोट करण्यासाठी तुमच्या सर्वांचा आम्हाला मदत लागेल आणि हे प्रत्येकाने घेतला पाहिजे याचा वापर. आमचा तेलुगू समाज किंवा आणि दुसरे समाजसुद्धा, मराठी, गुजराती, तमिळ, एव्हरीबडी इज वेलकम टू मेक यूज ऑफ दिस. माझ्याबरोबर अशोक कंटे, राघव सर आहेत आणि मी खास करून राधिका मॅडमचा अभिनंदन करतो. ते दर शनिवारी मराठी क्लास घेते. अजून एक टीचर आहेत हरिता आणि अजून टीचर आहेत, ते तेलुगू शिकवतात. असेच दुसरे समाजाचं पण इकडे आलं पाहिजे. बहुभाषा सर्वांचा आपण सर्व धर्म समभाव आणि सर्व भाषांचा पण आपण इकडे हे करायला. आम्हाला तेलुगू आई आणि मराठी मावशी हा आमचा कॉन्सेप्ट आहे. नमस्ते, मी राधिका महेश गुज्जा. मी आपल्या FTM सेंटरमध्ये मराठी भाषा शिकवते. याचा अर्थ की जे आमच्या गावाकडून इथे जे जॉबसाठी आले आणि इथे स्थायिक झाले त्यांना मराठी यावं, कारण की इथं मुंबईमध्ये जास्त करून मराठी भाषा लोकली जास्त वापरतात. मग ते त्यांना कळावं, थोडंफार बोलावं एवढी इच्छा आहे आणि त्यासाठी आमचे बंधू भगिनी यावं, शिकावं.